नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावात प्रचंड तेजी. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजार भावाची स्थिती काय आहे, मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजार भाव पातळी काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता भविष्यात काय घडणार आहे. सध्याच्या कंडिशनला जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही 4300 ते 4600 च्या दरम्यान दिसत आहे. देशांतर्गत बाजारामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसत आहे. पण वाढलेली ही आवक जास्त काळ टिकणार नाही असं जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. आणि आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा सातत्यानं $12 प्रतिबुशेसच्या खाली दिसत आहे. याचा अर्थ लक्षात घ्या की भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही. आणि याचाच अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही. पण एवढी मात्र गोष्ट खरी की देशांतर्गत बाजारामध्ये तेजी मात्र येणार, कारण देशांतर्गत बाजारामध्ये इथून पुढे सोयाबीनची विक्री ही कमी होत जाणार आणि कमी होत जाणारी विक्री यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होणार. या तफावतीमुळे येणाऱ्या काही आठवड्यात जर सोयाबीनच्या बाजारभावात 100-200 ची तेजी आली आणि बाजारभाव पातळी जर 4800 पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे. यामुळे सोयाबीन विक्रीचा विचार करत असाल तर या तेजीचा फायदा घ्या आणि इथून पुढचे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करा सोयाबीनची विक्री. जसं की 4500-4600 च्या भावावर 25%, 4700-4800 च्या भावावर 50% आणि उर्वरित 25% सोयाबीन आपल्या आर्थिक गरजेनुसार विका, ज्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव?
याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एक नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।